ही बघा, घरात जर भाजीला काही नसेल ना तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी बनवा. एकदम खायला छान लागते. तुम्ही भाकरीसोबत खा, चपाती भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं मी थोडंसं खोबरं घेतलं आहे, अद्रक आहे थोडी 1 इंचभर, आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे. कोथिंबीर देठांसकट घेतली. आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. तर बघा, हे मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून याला वाटून घेतले. आता हे साईडला ठेवू. आणि इथं मी 3 बटाटे घेतलेत. तर हे बटाटे मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतले होते आणि याला परत पाण्यात ठेवलं होतं. अर्धा तास झाले पाण्यातच आहेत. म्हणजे काही याला थोडीशी माती, कुठं काही असं खरबूड खरबूड असतं ना रेतीसारखं, तर ते सगळं स्वच्छ निघून जाईल. आता या सगळ्यात आधी आपण हे बटाटे कापून घेऊ. तर बटाटे मी सालीसकटच घेणार आहे, साल नाही काढणार याच्यावरची. ह्या अशा उभ्या फोडी करून घेणार आहे. खूप चवीला ही भाजी छान बनते. असा बटाटा कापून घेते. इथं बघा, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि एक टमाटर चिरून घेतलेलं आहे. आणि कढई पण तापायला ठेवली. आता त्याच्यात तेल टाकते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. हा चमचा छोटा आहे, 2 चमचे तेल टाकले. तेल तापलंय बघा, याच्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडू द्यायची चांगली. अर्धा चमचा जिरं टाकायचं. थोडासा हिंग टाकलाय. आणि हा कांदा. त्या कांद्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आधी. कांदा चांगला मऊ झाला आहे. आता त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकली आणि हा धन्याची पावडर टाकली 1 चमचा. ह्याला थोडंसं मिनिटभर परतून घ्यायचं. आणि हे टमाटे टाकले. कांदा लसूण मसाला आहे, 2 चमचे टाकते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि ही मिरची पावडर आहे तिखटवाली, ती अर्धा चमचा टाकली. आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकणार आहे. त्याच्यात पाणी नाही टाकायचं. हे तेलातच सगळं आपल्याला हा मसाला झाकून 2-3 मिनटं चांगला परतून घ्यायचा. ह्याला तेल सुटेपर्यंत परतायचं, म्हणजे मसाला पण चांगला भाजला जातो. तर बघा, याच्यावर झाकण ठेवते आणि ह्याला 2-3 मिनटं मसाला शिजवून घेते. तर बघा, झाले 2-3 मिनटं. मस्त तेल सुटलं याला आणि हा मसाला पण चांगला भाजला. खोबरं हे कच्चं घेतलं होतं ना मी, म्हणून हा मसाला पाणी न टाकता चांगला असा परतून घ्यायचा. थोडासा 1 चमचा गरम मसाला टाकलाय. भाजीला काही नसेल त्या दिवशी बटाट्याची भाजी बनवायची. आणि हा बटाटा मी चांगला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर आता बटाटा टाकू याच्यात.
चांगलं याला फिरवून पाणी टाकून शिजवून घ्यायचं आता. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पातळ घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकून ह्याला आता शिजवून घ्यायचं. बटाटा लगेच शिजला जातो. हे झाकण ठेवून याला शिजवून घेते. तर बघा बटाटा शिजला का चेक करून घेते. हे बघा मऊ शिजलाय मस्त. बटाटा गरम आहे असा दाखवते. हे बघा झालाय छान. आणि पाणी पण असे मी थोडाच रस्सा केला, जास्त नाही केलेला. तर आता गॅस बंद करून घेते. झाली बघा मस्त. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. तर बघा कशी वाटली माझी बटाट्याची भाजी रेसिपी. तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.